झालं तू इथे आलीस आणि अगदी योग्य वेळेला आलेलीस. तुला माहितीये का वर्गात काय घडलंय ते? अगं चक्क कॉपी करत होती आणि तू नेमक्या वेळेला इथे आलेली आहेस. आता मला सांग, कॉपी करणं हा किती मोठा गुन्हा आहे, हो की नाही? एका विद्यार्थ्याचं बघून दुसरे विद्यार्थी पण तसंच करायला लागतील. त्यामुळे गुन्ह्याला शिक्षाही व्हायला पाहिजे की नाही? या मुलीला वर्गाच्या बाहेर काढायचंय, कारण ही कॉपी करताना पकडली गेलेली आहे. मी खरंच सांगायला मी काहीच केलेलं नाही. सर, मला तुमच्याकडून ऐकायचंय. पहिल्यापासून सांगा, इथे नेमकं काय घडलंय? तर हे असं झालं. आता कळलं ना वहिनी? विद्यार्थ्यांवर शिस्त राबवणं हे फार महत्वाचं आहे. आता तूच हिला बाहेर काढ. हो, नाहीतर उद्या सगळीच मला कॉपी करतील ना. रागिणी आणि कामिनी, मला सगळं कळलंय. तुम्हालाच नीट कळलेलं दिसत नाहीये. विद्यार्थ्यांनी सांगितलंय की या मुलीला मिळालेली चिठ्ठी ही अनिकाची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हिच्या बाकाखाली चिठ्ठ्या मिळाल्या. त्यामुळे दोघी जणी दोषी आहेत. दोघी नाही, वर्गाच्या बाहेर काढा. अगं आजी यार. एक मिनिट. मी इथे तुझी आजी वगैरे नाहीये. मी या संस्थेची अध्यक्ष आहे, कळलं? वहिनी, म्हणजे हा तर सरासर अनिकावर अन्याय आहे. पण अनिकावर अन्याय होतोय का? मग गेला अर्धा तास तुम्ही सगळ्यांनी मिळून या विद्यार्थ्यांच्या पेपरचा वेळ वाया घालवलाय. तो त्यांच्यावर अन्याय नाहीये का? हा, त्याचं काय? सर, मी स्वतः अनेक वर्ष शिक्षिका होते. कुठला विद्यार्थी कॉपी करू शकतो, कुठला नाही, हे मला चांगलं ओळखता येतं. इथे नेमकं काय घडलं याचा मी तपास नंतर करेनच, पण आत्ता माझा निर्णय फायनल आहे. दोघी जणी वर्गाबाहेर जा, नाहीतर दोघीही पेपर लिहायला बसा.